नमस्कार सगळ्या वाय टी फॅमिलीचे खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचा इतका सुंदर अनुभव शेअर करणार आहे की तो ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा दत्तगुरूंच्या सामर्थ्याची कल्पना येईल. हा अनुभव श्री अविनाश भाऊजी आणि विद्याताई यांनी स्वामींच्या केंद्रात शेअर केलेला आहे. अनुभव अतिशय सुंदर आहे आणि असे हजारो अनुभव महाराजांच्या सेवेतून अनेकांना आलेले आहे. तर सांगायची सुरुवात अशी की अविनाश भाऊ आणि विद्याताई हे एकदम धार्मिक प्रवृत्तीचे दोघंही आहेत आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप स्ट्रगल पाहिल्यानंतर थोडे सॅटिस्फाईड आयुष्य ते जगायला लागले. पण त्यांना मूलबळ नसल्यामुळं ते नेहमी असे कुठंतरी एक खंत त्यांच्या मनात होते. पण प्रयत्न वैद्यकीय धार्मिक सगळं काही ते करत होते. विद्याताईंचा महाराजांवर अटूट विश्वास केंद्रात येऊन वेगवेगळ्या सेवेमध्ये त्या हिरिरीने भाग घ्यायच्या, कारण त्यांना माहीत होतं की एक ना एक दिवस आपलं गाराणं महाराज नक्की ऐकतील. आणि असं चालू असताना जवळजवळ 14-15 वर्ष त्यांच्या दाम्पत्य जीवनाला झालेले होते. अविनाश भाऊ एका चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आणि एक दिवस ते असंच ऑफिसला जात असताना त्यांना एक असा अनुभव आला सुंदर की त्या दिवसापासून त्यांचं आयुष्य बदलून गेलं. किंबहुना देवाविषयी त्यांच्या ज्या तक्रारी होत्या त्या दिवसापासून समूळ त्याचं धन्यवादात रूपांतर झालं. कारण तो अनुभव म्हणजे खूप, तेच जेव्हा एक गोष्ट त्यांनी सांगितली तेव्हा ते म्हणाले की देवाविषयी कुठंतरी मनात इतका विश्वास असणं किती गरजेचं आहे की आपली बुद्धी आणि आपल्या शक्ती कल्पनांच्या पलीकडं सुद्धा एक सामर्थ्यशाली तत्व आहे आणि ते ईश्वरच आहे. पण अनुभवाशिवाय मनुष्य या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, कारण चमत्काराशिवाय म्हणतात ना नमस्कार कोणी घालत नाही, तसंच काहीसं तर असो. तर या अविनाश भाऊशी एक दिवस असे ऑफिसला जात असताना अगदीच निघून एक 2-3 मिनिटाच्या अंतरावर गेल्यानंतर त्यांना एका मुलाने लिफ्ट मागितली. त्यांची गाडी थांबवली आणि त्यांचा असा स्वभाव होता की शक्यतो ते कोणाला कधी गाडीमध्ये घेत नव्हते. त्याच्यामुळं त्या दिवशी असं काय झालं ते त्यांना सुद्धा कळलं नाही. त्यांनी आपली गाडी थांबवली आणि त्या मुलाला त्यांनी गाडीमध्ये घेतलं. त्या तो मुलगा म्हटला, गाडी त्यांनी म्हणे मागे बस, तर मुलगा इशाऱ्याने म्हटला की मला पुढं बसायचं म्हणून. आता हे एकटेच होते,
त्यांना वाटलं मुलगा आहे. त्यांनी उघडला पुढचा दरवाजा, बसवलं त्याला आणि ते निघाले ऑफिसला. कुठं जायचं आहे काय, असं बरेचसे प्रश्न ते त्या मुलाला विचारत. त्या मुलाच्या हातात एक रुद्राक्षाची माळ आणि तो डोळे मिटून त्याचा चाललेला जप. अविनाश भाऊंना तेवढ्यात आलेला एक फोन. त्यांनी फोन रिसीव केला. गाडी बऱ्याच अंतरावर गेली. त्यांनी फोन वगैरे ठेवला. मग त्यांच्या लक्षात आलं या मुलाला आपण विचारलंच नाही की तुला कुठं जायचं आहे म्हणून. तर मग ते म्हणाले की तुला कुठं जायचं आहे आणि तू कोण आहेस म्हणून. तर तो मुलगा हसला एकदम. त्याचं अविनाश भाऊ सांगतात की इतकं तेजस्वी की ते म्हणतात की असं तेज मी कुठं पाहिलंच नाही. असं तेजस्वी ते 10-15 वर्षाचा मुलगा. आणि तो म्हणाला की तुम्हाला जिथं जायचं आहे ना तिथंच मला जायचं आहे. ते म्हटलं मी ऑफिसला चाललो आहे आणि तुला काय माहीत मला तिथंच जायचं आहे. तुला काय तिथं जायचं म्हणजे मला काही कळलंच नाही म्हणे. अहो म्हणे नाही तुमच्या ऑफिसच्या तिथेच मला उतरायचं आहे. तर अविनाश भाऊंची गाडी एकदम अगदी जवळ ऑफिस आला आणि मेन रस्ता ओलांडायचा. तेवढ्यात इतका भीषण अपघात त्यांच्या वाहनाला झाला. खूप भरधाव वेगाने कंटेनर येऊन त्यांच्या गाडीवर आदळला. तो कंटेनर इतका वेगात होता. अविनाश भाऊ सांगतात की मी डोळे मिटले आणि त्या क्षणी म्हटलो की आता माझं आयुष्य इथंच संपलंय म्हणून. आणि त्यांनी ज्या वेळेला डोळे उघडले त्यावेळेला पोलीस वगैरे सगळे आसपास त्यांच्या गाडीच्या कंटेनर तर निघून गेलेला. ते सांगतात की माझ्या गाडीचा अक्षरशः दुरावस्था झालेली. पोलिसांना वाटलं की याच्यातला बसलेले काही जे लोक असतील त्यांचं आता बहुतेक ते नसणारच आहेत म्हणून. तर जेव्हा अविनाश भाऊ म्हणतात की मला शुद्ध आली आणि मी डोळे उघडले तर माझ्या अगदी हाताला नॉर्मल असं चीर गेलेली आणि मी अगदी बाकी मी इतका ठणठणीत की जसं काही मला काही झालेलंच आणि मला ते चिरेचं भानसुद्धा नाही. आणि मी बाहेर आलो. थोड्या वेळाने पाणी वगैरे मला सगळ्यांनी तिथं दिलं. मग माझ्या लक्षात आलं की तो मुलगा बसलेला गाडीमध्ये. मग मी विचारलं अहो माझ्या गाडीत एक मुलगा होता म्हणे. ते म्हटले अहो तुमच्या गाडीत तुम्ही एकटेच होता, आसपासचे लोक वगैरे बोलले तुमच्या गाडीत कोणीच नव्हतं म्हणे दुसरं. ते म्हणे अहो नाही ना एक मुलगा होता, कदाचित तो ह्या धक्क्याने गाडीला बसलेल्या वेगाने झालेल्या धक्क्यामुळे कुठं बाहेर वगैरे उडाला किंवा काय कुठं गेला म्हणे. त्याला माझ्या ऑफिसजवळच उतरायचं होतं. ते म्हटले अहो तुमचा अपघात आम्ही दुरून बघितला. आम्ही त्या हॉटेलमध्येच बसलेलो. तुमच्या गाडीत तुमच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. आता मात्र अविनाश भाऊजींना काहीच कळेना की मुलगा गेला कुठं. ते इतका वेळ ज्या मुलासोबत गप्पा मारत होते तो मुलगा गाडीतून अचानक नाहीसा झाला. आणि मग त्यांनी त्यांच्या गाडीजवळ आले. ते एकदम फाईनच होते हाताला. तिथे प्रथमोपचार वगैरे झाले. मग त्यांच्या गाडीकडे आले. म्हणे आता इन्शुरन्स वगैरे सगळं त्यांचं होतं पण गाडीत काहीतरी त्यांचं महत्त्वाचं सामान ते घ्यावं म्हणून ते आले. तर त्यांना एक अशी अकल्पनीय, अविश्वसनीय आणि असंभव गोष्ट दिसली की ते म्हणतात तो क्षण आणि तो दिवस मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. तो मुलगा ज्या सीटवर बसलेला होता ना तिथे श्रीमद गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवलेला आणि तिथे
2-3 अशी गुलाबाची फुलं ठेवलेली त्या ग्रंथावर. अविनाश भाऊंनी पटकन ग्रंथ हातात पकडला आणि त्यांना काही सुचच ना, रडू यायला लागलं, डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले की खरंच देव हा शोधावा लागत नाही, तो सतत कसा आपल्यासोबत असतो आणि आपल्यासोबत जर संचितात काही पुण्यकर्म असतील तर ते कसं रक्षण करण्यासाठी येतात. हा त्यांचा तो सुंदर जीवनातला अनुभव होता. त्यानंतर त्यांनी तो ग्रंथ घेऊन घरी वगैरे आले, विद्याताईंनाही सांगितलं. मग ते स्वामींच्या केंद्रात गेले. सगळं काही त्यांनी सविस्तर अनुभव सगळ्यांशी शेअर केला. सगळ्यांना ऐकून खूप बरं वाटलं आणि असे हजारो अनुभव सेवेकरी नेहमी दत्तसेवेतून एकमेकांशी शेअर करतात. शेअर करण्याचा उद्देश हाच की आपल्याला जे ईश्वराची कृपा लाभली तिच्यावर इतरांचाही विश्वास बसून त्यांनाही त्याच्यातून लाभच हो. आणि त्याच्यानंतर 1 वर्षानंतर अविनाश भाऊंच्या घरीसुद्धा एक सुंदर अशी स्वामी कृपेने कन्यारत्न त्यांना प्राप्त झालं. त्यांची ती इच्छा महाराजांनी पूर्ण केली. आणि ते म्हणतात की ते गुरुचरित्र नाही तर ते प्रत्यक्ष स्वामीच मला त्या दिवशी मृत्यूच्या दरवाजातून खेचून नेण्यासाठी आलेले होते. आणि ह्या गोष्टींवर स्वामी भक्तांचा निश्चित विश्वास बसतो की स्वामी हे अशक्यसुद्धा शक्य करणारे आहे. आणि खूप खूप प्रापंचिक दुःख सहन केल्यानंतर कधी कधी माणसाचा विश्वास डगमगायला जेव्हा लागतो ना, तेव्हा देव हा कशाच्या ना कशाच्या रूपात येऊन तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतो की भिवू नकोस, मी आहे, मी सदैव तुझ्यासोबत आहे, मी कुठंच गेलेलो नाही. हेही दिवस सरतील आणि दिवस हे सरण्यासाठीच आलेले असतात. इथं सुख आहे तर त्या पाठोपाठ दुःखही आहे आणि दुःख हे कायम नाही, त्या पाठोपाठ सुखसुद्धा आहे. म्हणून प्रत्येक क्षणात फक्त तू माझा धन्यवाद कर, कारण मी जे करतोय ना त्यातच तुझं कल्याण आहे. तुला पुढचं दिसत नाही बाळा, ते मला दिसतं, म्हणून तू माझे धन्यवाद मान. आणि तुझ्या स्वामींना कधीही स्वतःपासून दूर समजू नको. मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे आणि पाठीशीच राहील. मित्रांनो, हा अनुभव खरंच खूप स्वामींवर विश्वास वाढवणारा आहे आणि तुमचाही सतत स्वामी सेवेने कल्याण हो, सगळ्यांचा महाराजांवर विश्वास वाढो आणि विश्वासाने प्रत्येकाचं कल्याण हो. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आम्हाला नक्की तुम्ही सांगू शकता. आणि असेच सुंदर स्वामींच्या अनुभवांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. अनुभव ऐकल्याबद्दल, तुमचा वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.